शरद पवारांवर टीका केल्यानंतर दिल्लीतल्या कार्यक्रमात संजय राऊत आणि शरद पवार एकत्र आले। या कार्यक्रमापूर्वी संजय राऊतांनी काहीच रुसवा फुगला नसल्याचं म्हटलं आणि त्यामुळे संजय राऊत पवारांसोबत पॅचअप करण्याचा प्रयत्न करताना दिसतात। बघूया। एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचं सरकार पाडलं, बेईमानी केली। त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी नाही जायला पाहिजे। शरद पवारांवर थेट टीका केल्यानंतर संजय राऊतांकडनं आता एकतर्फी पॅचअपचा प्रयत्न होताना दिसतोय। शरद पवारांच्या हस्ते दिल्लीत एकनाथ शिंदेंना पुरस्कार देण्यात आला। त्यानंतर ठाकरेंनी पवारांवर जोरदार टीका केली। आता मात्र शरद पवार आणि संजय राऊत दिल्लीत एकाच व्यासपीठावर आले। या कार्यक्रमापूर्वीच संजय राऊतांचा पवारांबद्दलचा सूर नरमलाय। शरद पवारांसोबत कसलाही रुसवा फुगवा नसल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय। पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्याची फसवणूक झाल्याचं राऊतांनी म्हटलंय। अजिबात रुसवा फुगवा नाही। कशा करता पवार साहेबांशी, माननीय शरद पवारांशी कसला रुसवा फुगवा? एका विषयामध्ये आम्ही आमच्या शिवसेनेच्या भावना व्यक्त केल्या। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाने हा पुरस्कार दिलेला आहे। पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्याची फसवणूक झाली। हा कार्यक्रम साहित्य संमेलनाचा नव्हता, तो खासगी कार्यक्रम होता। त्यांना माधवजी शिंदेच्या नावानं कोण पुरस्कार देत असेल तर त्या संस्थेची चौकशी व्हायला पाहिजे। त्यांना इतिहास माहिती आहे की नाही? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राऊतांना प्रत्युत्तर दिलंय। संजय राऊतांनी पुरस्कारासह शरद पवारांचाही अपमान केल्याचा आरोप शिंदेंनी केलाय। त्यावेळेस बघितलं आपण तर मला एका मराठी माणसाने पुरस्कार दिला, म्हणजे पवार साहेबांनी दिला। आणि त्यावेळेस आपले जे महापराक्रमी महादजी शिंदे यांचे थेट वंशज केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे होते। मग या सगळ्या याच्यामध्ये ओघामध्ये महादजी शिंदे यांचाही अपमान झाला, साहित्यिकांचाही अपमान झाला। माझा तर अपमान सोडा, पण ज्यांनी मुख्यमंत्री बनवलं, ज्यांनी मुख्यमंत्री केलं त्यांचाही अपमान केला। मग त्यामुळे माझा तर अपमान सोडा। तर खोटं नरेटिव्ह पसरवून संजय राऊत शरद पवारांना बदनाम करण्याचं काम करतायत असा आरोप खासदार नरेश म्हस्केंनी केलाय। त्यावेळी त्यांनी पवार साहेबांना विचारायचं की तुमचा विरोध होता हे मीडियासमोर सांगा म्हणून। संजय राऊत हे बाष्फळ मानसिक संतुलन बिघडल्यामुळे या सर्व गोष्टी करतायत। निराशापोटीची ही वक्तव्य आहेत आणि पवार साहेबांना महाराष्ट्रामध्ये मराठा विरोधी नेता म्हणून पसरवण्याचं काम संजय राऊत यांचं आहे, हे सगळ्यांनी जाणून घ्यावं। शरद पवारांवरील टीकेनंतर काही तासातच संजय राऊतांनी माघार घेतली होती। आता पुन्हा एकदा आपल्यात रुसवा फुगवा नसल्याचं राऊतांनी स्पष्ट केलंय। त्यामुळे संजय राऊतांनी एकतर्फी पॅचअप केलं असलं तरी पवार आता संजय राऊतांना मनापासून माफ करणार का, हाच खरा प्रश्न आहे। दिल्लीतून उर्वशी खोनासह कृष्णात पाटील, झी 24 तास, मुंबई।